मैं मेरे देश के नौजवानों को कहना चाहता हूं, अवसरों की कमी नहीं है। आप जितने अवसर चाहेंगे, ये देश आसमान से भी ज्यादा अवसर आपने देने का सामर्थ्य रखता है। नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता जे ग्राफिकल पोस्टर बघितलं, व्हिडिओ चंक बघितला, त्यावरून लक्षात आलं असेलच की आजचा व्हिडिओ हा कुणाबद्दल आहे ते अर्थातच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल। आणि हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ बनवलाय त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं। 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस असतो आणि या वर्षी ते वयाच्या 73व्या वर्षात पदार्पण करतील। त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून 2014 ते 2023 पर्यंत म्हणजेच गेल्या 9 वर्षात देशाच्या प्रगतीला वेग देण्यासाठी त्यांनी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले आणि त्या निर्णयांमुळे देशातल्या सामान्य माणसाचं आयुष्य कसं आणि किती बदललं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी विशाखा आणि तुम्ही बघत आहात हॉटकट न्यूज मराठी। तर गेल्या 9 वर्षात ढिगभर निर्णय घेतले सरकारनं। जसं काश्मीरमध्ये 370 कलम रद्द करून खऱ्या अर्थानं काश्मीर हा भारताचा भाग आहे हे फुटीरतावाद्यांना आपल्या कृतीतून ठासून सांगितलं। उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला घरात घुसून फटकावलं। तर 2017 मध्ये जीएसटी लागू करून वन नेशन वन टॅक्स हे टॅक्स रिफॉर्म्स आणलेत। असे बरेच तत्पर निर्णय घेऊन 2014च्या आधीची जी भारतीय अर्थव्यवस्था जगात पहिल्या 10 मध्ये होती, तिला आता जगात पहिल्या 5 मध्ये आणली आहे। तर या 9 वर्षात मोदी सरकारनं घेतलेले अनेक निर्णय आहेत जे इथे काही मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही। म्हणून आजच्या व्हिडिओची थीम आम्ही वेगवान निर्णय अशी ठेवली आहे। वेगवान निर्णय म्हणजे असे निर्णय ज्यांनी सामान्यांच्या आयुष्यात प्रगतीचा वेग वाढवला आणि आपल्या देशाला सुद्धा इतर देशांच्या तुलनेत पुढे नेऊन ठेवलं। व्हिडिओमध्ये पुढे बघूयात देशाच्या प्रगतीचा वेग वाढवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काही वेगवान निर्णय। दोन 2014 मध्ये मोदींनी मेक इन इंडिया या उपक्रमाची सुरुवात केली। या उपक्रमामुळे देशाला आत्मनिर्भर होण्यासाठी खूप मदत होतीये। भारतीय बनावटीच्या गाड्या आणि त्यांचे पार्ट्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कम्प्युटर, मोबाईल चिप्स, सोलार पॅनल्स, ट्रॅक्टर्स, बायोकेमिकल्स, एव्हिएशन सेक्टर, डिफेन्स सेक्टर, IT सॉफ्टवेअर इत्यादी सेक्टर्समध्ये भारत आत्मनिर्भर तर झालाच आहे, पण ह्यातल्या बऱ्याच सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट्स आता आपण अनेक देशांना एक्सपोर्ट सुद्धा करतो। इतकंच नाही तर ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम मध्ये रशियाच्या राष्ट्रपतींनी आपल्या मेक इन इंडियाची तारीफ करत त्याचं श्रेय मोदींना दिलंय। आधीच्या काळात आमच्या देशात बनवलेल्या गाड्या नव्हत्या, पण आता आहेत। हेही खरं आहे की आता आमच्या देशात बनवलेल्या गाड्या या 90च्या दशकात बाहेरून आणलेल्या मर्सिडीज, ऑडीपेक्षाही साध्या वाटतात। पण तो मुख्य मुद्दा नाहीये। आम्ही आमच्या मित्र देशांप्रमाणे काही निर्णय घेतले पाहिजेत। उदाहरणार्थ इंडिया, ते देशांतर्गत गाड्यांच्या वापरासाठी आणि उत्पादनासाठी फोकस्ड आहेत। मला वाटतं पंतप्रधान मोदींचं मेक इन इंडिया या उपक्रमाला प्रोत्साहन ही अगदी योग्य गोष्ट आहे। अधिकृत सरकारी माहितीनुसार सध्या देशात जवळपास 28.6 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा रस्ता दर दिवशी बनवला जातोय। 2014च्या अगोदर 12 किलोमीटर रोड दर दिवशी बांधले जायचे। गेल्या 9 वर्षाच्या कालावधीत आपल्या देशात 50,000 किलोमीटरचे हायवेज बनवलेत। जितके जास्त रस्ते तितकी जास्त कनेक्टिव्हिटी, म्हणजेच शेतकऱ्याचा माल लवकर शहरात पोहोचणार, प्रवासी वाहतूक आणखी वेगानं वाढणार। चांगल्या रोड कनेक्टिव्हिटीमुळे इंडस्ट्रियल झोन आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन वाढतात आणि त्यामुळे रोजगार वाढायला मदत होते। मोदी सरकारच्या भारत माला परियोजना अंतर्गत 1386 किलोमीटरच्या दिल्ली मुंबई महामार्गाचं काम सुरू आहे। त्याशिवाय महाराष्ट्रातल्या समृद्धी महामार्गामुळे मुंबई नागपूर अंतर सुद्धा काही तासांनी कमी झालंय।
15 फेब्रुवारी 2019ला दिल्ली वाराणसी मार्गावर मोदींच्या उपस्थितीत पहिली वंदे भारत ट्रेन धावली. जुलै 2023 पर्यंत मोदींनी एकूण 25 वेगवेगळ्या रूटच्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दिलाय आणि याची खासियत म्हणजे पूर्णपणे मेक इन इंडिया ब्रँडची ही ट्रेन. वंदे भारत ट्रेनमुळे लांबचा रटाळ प्रवास झटपट होऊ लागला. सध्याच्या घडीला सामान्यांच्या बजेटच्या बाहेर असलेली वंदे भारत सेवा लवकरच सामान्यांच्या खिशाला परवडू शकणार आहे, कारण सरकार घेऊन येते सर्वसाधारण जनतेसाठी वंदे भारतच्या स्पीडनं धावणारी वंदे साधारण ही सेवा. त्याशिवाय देशभर महत्त्वाच्या शहरांमध्ये मेट्रो नेटवर्क उभारलं जातंय. काही दिवसांपूर्वी मोदींनी पुण्यात मेट्रो सेवेचं उद्घाटन केलं, तर दुसरीकडे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम जोमानं सुरू आहे. ही बुलेट ट्रेन सुरू झाली तर रेल्वे प्रवास विमानाच्या स्पीडनं होईल. गेल्या 9 वर्षातली उल्लेखनीय अचीवमेंट म्हणजे देशात झालेली डिजिटल क्रांती. स्वस्त इंटरनेटमुळे मोबाईल थ्रू डिजिटल पेमेंट वाढले. ऑनलाईन शॉपिंग पासून टपरीवरचा चहा, किराणा खरेदीपासून सोने खरेदीपर्यंत सर्व काही डिजिटल पेमेंटनं होऊ लागलं. QR कोड स्कॅन करा आणि पेमेंट करा. नोटांचा वापर कमी झाला. इकॉनॉमी मोठ्या प्रमाणावर कॅशलेस झाली. 11 एप्रिल 2016 मध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकाराखाली युनिफाईड पेमेंट इंटरफेस सिस्टम म्हणजेच UPI बनवली गेली. UPI येण्याआधी कॅश व्यतिरिक्त डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डनं व्यवहार चालायचे. या व्यवहारासाठी व्हिसा कार्ड, मास्टर कार्ड या अमेरिकन कंपन्यांचे नेटवर्क वापरले जायचे, ज्याच्यासाठी इंडियन बँक्सना खूप मोठ्या प्रमाणावर कमिशन द्यावं लागायचं. ते आता डिजिटल क्रांतीमुळे वाचलं. तर फोर्ब्स इंडियाच्या सर्वेनुसार पुढच्या 5 वर्षात 90% रिटेल ट्रान्झॅक्शन UPIच्या मार्फत होतील. आपल्या या डिजिटल क्रांतीचा डंका नेपाळ, भूतान, सिंगापूर पर्यंत पसरलाय. या देशांना सुद्धा आपण UPI सारखी सिस्टम तयार करण्यात मदत करतोय. अजून एक मेक इन इंडिया ब्रँडचा धमाका. मोदींच्या काळात आणखी एक मानाचा तुरा देशाच्या मुकुटात लागला, जेव्हा चंद्राच्या दक्षिण भागावर इस्रोनं चंद्रयान 3 उतरवलं. चंद्रावर यान पोहोचवणे ही जरी सायंटिस्टची कमाल असली तरी चंद्रयान 2 हे मिशन फेल झाल्यावर देशाच्या नेतृत्वानं एका हातानं अश्रू पुसले आणि दुसरा हात पाठीवर ठेवून मिशन 3च्या तयारीसाठी पाठिंबाही दिला. या वर्षीच्या G20 परिषदेचं अध्यक्षपद भारतानं भूषवलं. त्या जगातला एकोपा, व्यापार संबंध सुधारण्यासाठी तर दहशतवाद, तस्करीला आळा घालण्यासाठीचं नियोजन यावर चर्चा झाल्यात. तसंच देशभरात झालेले रिफॉर्म्स G20 समूहासमोर मांडण्यात आले. 10 सप्टेंबरला भारतानं सौदीसोबत भविष्यात ग्रीन हायड्रोजन इलेक्ट्रिसिटी पुरवण्यासाठी एक करार केलाय. आजच्या घडीला सौदीकडून कच्चा तेल आयात करणारा आपला देश भविष्यात सौदी देशाचा ग्रीन एनर्जी सप्लायर बनेल. भविष्यातला भारत हा जगाचा कुटुंब प्रमुख असेल. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या अनेक धाडसी निर्णयाचं खूप मोठं योगदान आहे. हे प्रत्येक समजदार नागरिक नक्कीच मान्य करेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.